HM घाटमाता न्यूज। माझ्या मतदारसंघात अगस्ती विद्यालय हे आदर्श व मॉडेल स्कूल असल्याचा मला अभिमान आहे। दैनिक पुण्यनगरी निर्मित माझी शाळा या विशेष अंकाच्या प्रकाशनावेळी आमदार सुहास भैया बाबर यांचे प्रतिपादन। मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी अगस्ती विद्यालयात अगस्ती विद्यालयाचा उपक्रम व माहितीचा दैनिक पुण्यनगरी निर्मित विशेष अंक माझी शाळा याचा प्रकाशन सोहळा खानापूर आटपाडीचे आमदार श्री सुहास भैया बाबर यांच्या शुभ हस्ते व दैनिक पुण्यनगरीचे वितरण विभाग प्रमुख श्री महेश पुजारी, जाहिरात विभाग प्रमुख श्री अविनाश केरीपाळे, संस्था अध्यक्ष माननीय बाळासाहेब जाधव भाऊ, उपाध्यक्ष श्री उदय जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी त्यांच्या हस्ते नवीन सुसज्ज संगणक कक्ष, शैक्षणिक टॅब व अगस्ती आमराई याचेही उद्घाटन झाले। यावेळी बोलताना आमदार सुहास भैया बाबर म्हणाले, अगस्ती ऋषींच्या पावनभूमीमध्ये कैलासवासी आप्पाजीराव जाधव यांनी 1963 मध्ये हे शाळारूपी रोपटे लावले। आज या शाळेने सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे। मुख्यमंत्री स्वच्छ शाळा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला। शहरी भागासारख्या सुविधा उपलब्ध करून या शाळेने गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगली सोय करून दिली। आज 10-12 गावातील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत। संस्था अध्यक्ष माननीय भाऊ, पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री संतोष नाईक सर, सर्व सेवक वर्ग यांनी आज शाळेची माहिती असणारा माझी शाळा हा विशेषांक तयार करून सर्वांना आदर्श घालून दिला आहे। या निमित्ताने सर्व सेवक व दैनिक पुण्यनगरी यांचे त्यांनी कौतुक केले। माझ्या मतदारसंघात अशा प्रकारच्या आदर्श, स्वच्छ व मॉडेल शाळेत डोंगरी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे। विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सतत वाढत राहो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या। मुख्याध्यापक श्री संतोष नाईक सर यांनी बोलताना शाळेचा गेल्या 60 वर्षातील लेखाजोखा मांडला। शाळेच्या प्रगतीत संस्था, आजी माजी शिक्षक, विद्यार्थी यांचे खूप मोठे योगदान असल्याचे सांगितले। भौतिक सुविधा निर्माण, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात अनेकांचा हातभार असल्याने हे शक्य असल्याचे व आमच्या कामाचे कौतुक करण्यात सर्व दैनिकांचा मोठा हात असल्याचे सांगून त्यांनी दैनिक पुण्यनगरीचे पदाधिकारी, वार्ताहर यांच्याबद्दल विशेष गौरवोद्गार काढले। यावेळी माजी विद्यार्थी विजय जाधव, पैलवान मधुकर जाधव, श्री महादेव जाधव, अजित सावंत, केशव पवार, आकाश जगदाळे, अनिल पवार, हबीब मुलानी, मुख्याध्यापक श्री राजाराम घाडगे सर, श्री शिवाजी पवार सर, लिंबगाव सरपंच सूर्याजी सूर्यवंशी व बहुसंख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद खाडे सर यांनी केले। एकत्र आलोय पुण्यनगरीच्या वतीने अत्यंत सुंदर उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि खरं कौतुक करायला पाहिजे ते अगस्ती विद्यालयाच्या या सगळ्या आमचे बाळासाहेब भाऊ असतील, आदरणीय त्यांचे मुख्याध्यापक असतील, सगळा स्टाफ असतील, सगळे विद्यार्थी असतील, त्यांनी तालुक्यामध्ये पहिला नंबर मिळाला स्वच्छ सुंदर शाळेमध्ये आणि नंतर जिल्ह्यामध्ये यांचा पहिला नंबर मिळाला आणि जवळपास किती लाखाचं बक्षीस मिळालं? 11 लाखाचं बक्षीस या शाळेला मिळालंय। आणि खरं ह्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, ह्या सगळ्यांचं कौतुक करतो। मला माझ्या मतदारसंघामधली ही शाळा आहे तर रास्त अभिमान मला ह्या निमित्तानं निश्चितपणे करणं आवश्यक आहे आणि पुण्यनगरीचं सुद्धा मी खूप मनापासून अभिनंदन करेन। त्यांनी एक ऐतिहासिक असं काम केलं की ह्या मुलांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतून ह्या शाळेची माहिती आणि ते सगळे एका संकलित करून त्यांनी एक मोठी काढून या सगळ्यांच्या मुलांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम पुण्यनगरीच्या माध्यमातून होते। खूप मोठं काम, कारण ह्या शाळेची माहिती पोहोचणं सगळ्या सामान्य माणसांच्या पर्यंत अत्यंत महत्वाचं आहे आणि पुण्यनगरीच्या माध्यमातून हे काम होतंय। मी तुम्हालाही आमच्या सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। शाळेच्या सगळ्या स्टाफला, सगळ्या त्यांच्या विश्वस्त मंडळाला आणि सगळ्या गावकऱ्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि ही शाळा चांगल्या स्थितीमध्ये, मला असं वाटतं की जे शिक्षण पुण्या मुंबईमध्ये मिळते त्या पट्टीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ही शाळा या ठिकाणी करते। जे गावातली मुलं येत आहेत ज्या शाळेमध्ये ते अत्यंत विश्वासाने येत आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने ही शाळा चालू आहे। त्या शाळेला भरभराट व्हावी या हेतून जे मदत लागेल ते आम्ही त्यांच्या पाठीमागे शासन म्हणून ठामपणे उभा आहे। पण निश्चितपणे एक चांगला उपक्रम ह्या माळावरती ही शाळा करते आणि निश्चितपणे या शाळेमध्ये शिकलेली मुलं
ती भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होतील एवढी या ठिकाणी तुम्ही. नमस्कार, मी या शाळेचा माजी विद्यार्थी. आज माझी शाळा हा पुण्यनगरी या वृत्ताने आज आमच्या अगस्त्य विद्यालय ऐनवाडीचा जो अंक प्रकाशित केला होता त्याच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही उपस्थित होतो. तर सर्वप्रथम मी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक व सर्व अध्यक्ष असतील, शाळेचे संस्थापक अध्यक्ष, जे आज या शाळेचे पूर्णपणे जे रूप दरवर्षी पालटत दिसत आहे त्यांचं मी खरं मनापासून अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट की पुण्यनगरी या वृत्ताचे जे संपादक असतील त्यांचे सुद्धा मनापासून खरंच अभिनंदन करतो की त्यांनी या आमच्या या सुंदर माळावरती जी आमची सुंदर शाळा आहे त्याचं जे वर्णन अतिशय सुंदर रित्या छापलेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आजचा जो त्या वृत्ताचा जो अंक प्रकाशित करण्याचा जो कार्यक्रम होता तो अतिशय छानरित्या पार पडला, त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो. माध्यमातून स्वच्छ सुंदर माझी शाळा हा उपक्रम पुण्यनगरीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचे आणि त्यात चांगल्या मान्यवरांचं मत यामध्ये घेतलेलं आहे. आणि तो आज आमदारांच्या हस्ते या पुण्यनगरी प्रकाशन झालं. या टीमचा मला अभिमान वाटतो. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शाळेची टीम यांनी अतिशय 4 महिन्यापासून अतिशय चांगलं काम करून हा प्रस्ताव दाखल केला. त्याबद्दल सर्व टीमला आणि पुण्यनगरीच्या वार्ताहरांना सर्वांना खानापूर तालुक्यामधील अगस्ती विद्यालय अगस्तीनगर ऐनवाडी या ISO मानांकन प्राप्त विद्यालयामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ माझे सर्व असणारे सहकारी यांच्या माध्यमातून दैनिक पुण्यनगरी यांच्या सहकार्यामधून आज माझी शाळा ही अतिशय चांगल्या पद्धतीची आमच्या विद्यालयाचे 101 असणारे उपक्रम या उपक्रमाच्या माध्यमातून ही पुरवणी सादर केली. त्याच्यामध्ये संपूर्णपणे विद्यालयाची माहिती, त्याचबरोबर संस्थापक, विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून विद्यालयासाठी केलेलं योगदान यांचाही अंतर्भाव या असणाऱ्या पुरवणीच्या माध्यमातून केलेला आहे. आज 21व्या शतकामध्ये देशामधील असणारी एक आदर्शवत अशा प्रकारची सुसज्ज इमारत, शैक्षणिक असणारी साधनं यांच्याच बरोबर या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचावी, पालकांच्या पर्यंत पोहोचावी, ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही पोहोचावी. याच्या माध्यमातून दैनिक पुण्यनगरीचं मानावे तितके आभार कमी आहेत. अगदी 8 पानाची असणारी पुरवणी, याच्यामधील संपूर्णपणे शाळेचा वृत्तांत, याचा सार्थ आम्हाला अभिमान वाटतो. याच्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माझे असणारे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आज विद्यालयाच्या माध्यमातून प्रगती बघितली तर खानापूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियानामध्ये प्रथम क्रमांक, यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 2 मध्ये प्रथम क्रमांक घेऊन 11 लाखाचे बक्षीस आम्हाला या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर संत सोपान काका सहकारी संस्था सासवड यांच्या माध्यमातून स्वच्छ सुंदर विद्यालय म्हणून विद्यालयाला सुद्धा नावलौकिक मिळालेलं आहे. निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचं असणारं सहकार्य, त्याचबरोबर आमच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही असणारी घोडदौड आमच्या सर्व लोकांना निश्चितपणानं उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे पुनश्च एकदा दैनिक पुण्यनगरीनं आम्हाला एवढा चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक मनापासून धन्यवाद. आणि बाह्य वाटचालीस त्यांनाही शुभेच्छा, कारण आमच्या पाठीशी नेहमी त्यांच्या शुभेच्छा असतात. आणि बाह्य वाटचाली सुद्धा माझे सर्व दैवत विद्यार्थी आणि पालक यांच्या माध्यमातून यांचं पूर्ण असणारं श्रेय यांना मी देतो. धन्यवाद. HM घाटमाता 9